श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। वागीशा यस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं तदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। परब्रह्मिचा बोधप्रत्यक्षदावी जया चीटिका वाचिता ज्ञानदेवी अतिमूढते आणिले ब्रह्मभावा नमस्कार माझा तया ज्ञानदेवा। शुकासारिखे पूर्णवैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजत्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्। मागे आपण मागील पाठामध्ये मागील चिंतनामध्ये सत्रामध्ये हाची सुबोध गुरूंचा याच्यावरती चिंतन केलं आणि त्यामध्ये महत्व काय आहे तर नामाचा उपदेश या सगळ्याचा आपण विचार केला। नाम हे घेतलं पाहिजे, मग ते का घेतलं पाहिजे, कसं घेतलं पाहिजे, त्याच्याबाबत अतिपरिचयात अवज्ञा कशी झाली आहे हे सगळं आपण पाहिलं आणि त्याच्या अनुषंगाने शेवट करत असताना म्हटलं की याचा परिणाम आपल्याला कुठे पाहायचा आहे तर तो प्रल्हादाच्या चरित्रात पाहायचा आहे। भगवद्गीतेमध्ये आता जो श्लोक म्हटला महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजत्यनन्य मनसः। अनन्य मनसः जे माझं भजन करतात अनन्य मनाने ज्ञात्वा भूतादिमव्ययम् माम भूतादिम भूतांची आदी म्हणजे भूतांचं मूळ असणारं परब्रह्म जे माझं स्वरूप आहे ते जाणून जे माझं भजन करतात त्या अशा ज्ञानी भक्त महात्म्यांबद्दल भगवंत सांगतायत। आणि हा जो श्लोक आला भगवद्गीतेतला त्याच्या अगदी आधीची जी ओवी आहे तिथे म्हटलं काय ते म्हणाले जेथ वाचा विसवे ती साधुकथा। ज्या ठिकाणी वाणीला विराम मिळतो ती साधुकथा आहे। आता मग साधुकथा याचा समास कसा करायचा, साधूंची कथा ती साधुकथा किंवा जी कथा साधू आहे अशी ती, कसाही घ्या, बहुव्रीही घ्या नाही तर तत्पुरुष घ्या, पण जी साधू कथा आहे साधूंची कथा आपण असं घेऊ। साधू महात्मे संत महात्मे जे आहेत त्यांची जी कथा ती साधू कथा। पण कसं जेथ वाचा विसवे जेथे वाणीला विराम मिळतो ना ती। मग आता याबद्दल विचार करायचा म्हटलं ठीक आहे बरं वाणीला विराम मिळतो ती साधू कथा म्हणा, पण हा विराम म्हणजे काय? बोलून बोलून थकलो आता काही बोलण्यासारखं राहिलं नाही हा विराम आहे का? तर हा विराम नाही, हा पूर्ण विराम आहे। तो पूर्ण विराम नाही जिथे केवढंही कौतुक केलं तरी पूर्ण वाटत नाही पण कौतुक करत राहण्यामध्ये समाधान आहे ना, तो विराम आहे। विचार करा आपल्याला एखादं वर्णन करायचंय
किती वर्णन करू, करून करून थकलो, झालं वर्णन. पण म्हणून आपल्याला समाधान झालं का? नाही. ज्या ठिकाणी सारखं वर्णन करत राहूनही ते पुरेसं वाटत नाही, परंतु अंतःकरणात समाधान आहे ना, तो खरा विराम आहे. आणि हे कोणाच्या बाबतीत होऊ शकतं? आता हे अगदी विपरीत आहे आपल्या अनुभवाच्या. मला समाधान कधी वाटतं? परीक्षेचं उदाहरण घेऊ. प्रश्न दिला, संदर्भासहित स्पष्टीकरण द्या, कोण कोणाला म्हणाले इत्यादी प्रश्न असायचे. दिला प्रश्न, मग लिहिला संदर्भ कुठे आहे, कोणाचं वाक्य आहे, कोणी म्हटलंय, त्या पाठाचे लेखक कोण आहे, धडा कोणाच्या हातातून लिहिला गेलेला आहे, कोण लेखक आहे, ते मूळ उद्धरण म्हणजे तो उतारा कुठल्या पुस्तकातनं घेतलाय, सगळा संदर्भ लिहिला, उत्तर लिहिलं, शेवटचा पूर्णविराम झालं समाधान. का? तो जो काही 5 मार्काचा प्रश्न आहे त्याच्यापैकी 5च्या 5 गुण मला मिळणार आहेत म्हणून मी समाधानी आहे. पण हा काय पूर्ण विराम झाला की हा विराम झाला? नाही, तिकडे झालं, संपलं. पण असं परमार्थात होत नाही. परमार्थामध्ये ज्याचं वर्णन केलं जातं, ज्याचं नाम घेतलं जातं, तो कसा आहे? त्याचं रूप नित्य नूतन आहे, प्रत्येक वेळेला नवीन आहे. आणि कितीही कशाही प्रकारे वर्णन केलं तरी ते पुरेसं वाटत नाही. परंतु ते वर्णन करत असताना अंतःकरणाला प्राप्त होणारं जे समाधान आहे, तो हा विराम आहे. असा विराम ज्यांच्या कथेमध्ये मिळतो. भगवंत म्हणतात, भगवंतांचं कौतुक करत असताना विराम मिळेल प्रश्न नाही, परंतु भगवंत सांगतायत की ज्यांचं वर्णन करत असताना माझ्या वाणीला विराम मिळतो ना, ती साधू कथा. त्या साधूंची कथा आता तू ऐक. मग ते साधू कसे आहेत? श्लोकाला महात्मानस्तु माम पार्थ. आता ह्याचा संदर्भ घ्यायचा झाला, याचा मी श्लोकाचा विस्तार करणार नाही, त्याच्या खालच्या ओव्यांचा विस्तार करणार नाही, परंतु आजच्या चिंतनाला अनुकूल असणारी पहिली जी ओवी आहे ती मला घ्यायची आहे इथे संदर्भाला. भगवंत तिथे म्हणतात, जयाचे चोखटे मानसी मी होवोनी क्षेत्र संन्यासी, जयाते निदेलेयाते उपासी वैराग्य का. हे सगळं कशासाठी आलं? तर जयाते निदेलेयाते उपासी वैराग्य का. ज्यांच्या अंतःकरणात एवढं परमवैराग्य आहे की जे झोपले असता वैराग्य त्यांची उपासना करतं. मी गोड खात नाही, चहा कॉफी घेत नाही, मला तिखट आवडत नाही, साधं जेवण असतं. काय वैराग्य आहे? एकच करा, एकादशीच्या दिवशी भरपूर साबुदाण्याची खिचडी खायला घाला, मग छान झोप लागते. आणि मग संध्याकाळी जाग आल्यानंतर विचारा, चहा हवा का? मग जे उत्तर मिळतं ते खरं उत्तर आहे, ते वैराग्य नाही. हा, ते तात्पुरतं वैराग्य असतं, बरोबर आहे, साधनेच्या दृष्टीने ते अनुकूल आहे, योग्य आहे, पण ते पूर्ण नाही ना. कुठेतरी ती आशा मिळालं तर काय आनंद आहे, पण म्हणून मागायला जायची इच्छा नाही, तसं नाही. निदेलेया ते उपासी वैराग्य का. वैराग्य ज्यांची उपासना करतो, वैराग्य म्हणतात आम्ही कसं असावं. वैराग्य प्रत्यक्ष म्हणतायत. वैराग्य म्हणजे काय? तर हे असं मूर्तिमंत रूप जे आहेत, असे जे काही फार थोडे भक्त आहेत. हो, म्हणजे भक्तांमध्ये तुलना करू नये, भक्तांमध्ये तारतम्य बाळगू नये, कारण भक्त हे परम वैराग्य रूपच असतात, परंतु त्यांनी आपल्या चरित्रातनं मात्र वेगवेगळे प्रकार दाखवून दिलेले आहेत. मग त्या चरित्राच्या दृष्टीने विचार केला तर फार थोडे भक्त असे आहेत की ज्यांच्या चरित्रामध्ये परम वैराग्य पाहायला मिळतं. त्यामधले एक हे भक्त प्रल्हाद आहे. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला श्रीकृष्ण दाता, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळ जाणे. हरिपाठामध्ये या ओव्या आल्या, ह्या हरिपाठातले ह्या भंगाचे चरण आहेत. आता हे झालं कसं पहा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. उच्चार, उपदेश कोणाला बिंबला? प्रल्हादी बिंबला. प्रल्हादावरती तो बिंबला, त्याला तो प्राप्त झाला.
उद्धवाला आधला श्रीकृष्ण दाता, आता आपल्याला त्याचं चिंतन करायचं नाही, प्रल्हादाचं चरित्र आपल्याला पाहायचंय. मग आता झालं हे काय झालं तर प्रल्हादाचं चरित्र पाहायचं. मग आपल्याला काय पाहायचंय, त्याला किती वेळेला त्या उकळत्या तेलात टाकलं, हत्तीच्या पायी दिलं, हे सगळं पाहायचंय का? तर त्या कथा झाल्या, त्या कथा ह्या रंजन करणाऱ्या आहेत पण बोध करणाऱ्या नाही. लक्ष द्या, नीट ऐका. कथा ही रंजन करणारी असते पण कथेमध्ये बोध असतो. मी थोडे शब्द बदलतोय किंवा शब्दांचा खेळ करतोय, हे जरी खरं असलं तरी मला सांगायचा अर्थ काय अभिप्रेत आहे तो लक्षात घ्या. मला सांगा, आपण अगदी व्यवहारातलं उदाहरण देतो. रामायण आणि महाभारत त्या दोन सिरियल आपण पाहिल्या. त्या सगळ्या ज्या सिरियल पाहिल्या त्याच्यामध्ये आपण म्हणतो किती छान होतं, त्यांनी काय संवाद होते, किती सुंदर मांडणी केली होती. सगळं जरी झालं तरी आपल्याला विचारलं काय आठवतं, तर आपल्याला काय आठवतं, तो एक बाण इकडनं येतोय, दुसरा बाण इकडनं येतोय, एकातनं पाणी बाहेर पडतंय, एकातनं आग येते, मग दोन बाणांची टक्कर होते आणि मग ते पाण्याची वाफ होते, आग विझून जाते, मग एकाचा चिडलेला चेहरा, एकाचा शांत झालेला चेहरा, मग ह्याचा चिडलेला चेहरा, त्याचा शांत झालेला चेहरा. हेच आठवतं ना. किती जण असे आहेत मला सांगा, सगळ्या ते सिरियल पाहिल्यानंतर, सगळे ते संवाद ऐकल्यानंतर त्यामध्ये असलेला उपदेश लक्षात राहिलाय? आता त्याच्यात उपदेश नव्हता का, ते संवाद होते की, शास्त्राला अनुसरून होते, कथेला अनुसरून होते, पण मग त्यातला उपदेश लक्षात राहिला का? नाही. रंजकता लक्षात राहिली, पण त्या रंजकतेचं प्रयोजन काय आहे ते आपण लक्षात घेत नाही. चरित्राच्या दृष्टीने चिंतन करत असताना आपल्याला हाच विचार केला पाहिजे. मग प्रल्हादाचं चरित्र आपण का ऐकावं, प्रल्हादांचंच का ऐकावं, याचं कारण आहे. आपल्याला माहित आहे प्रल्हादांचा जन्म जो झालाय तो असुर योनीमध्ये झालाय. दैत्य आहेत. दैत्य म्हणजे दितीचे पुत्र आहेत. दिती कश्यपांच्या दोन पत्नी, दिती आणि अदिती. त्यातल्या दितीचा जो पुत्र हिरण्यकशिपू, त्याचे हे पुत्र आहेत प्रल्हाद. दैत्यांनी साधूंचा छळच मांडलाय. सगळे असुर अधर्माने वागणारे आहेत, म्हणूनच आसुरी संपत्ती असंच वर्णन केलं गेलं. पण त्यामध्ये भगवंताचे परम भक्त असणारे आणि भगवंताला जे प्रिय आहेत असे दोघ जण, एक बली आणि प्रल्हाद. का नाही असणार, प्रल्हादाचे पुत्र तर बलिराजा आहेत. असो, संदर्भ विस्तार वेगळा. परंतु असं आहे, त्यामुळे त्यांचं चरित्र आपण का ऐकावं याचं उत्तर मी आजच्या प्रवचनाच्या शेवटी देणार आहे. ऐकून झाल्यावरती फक्त बीज सांगून जातो, त्यांच्यात आणि आपल्यात आत्ता भेद नाही म्हणून. कसं, हळूहळू पाहूया. आता सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला. सत्वर, त्वरेने, सत्वरेने, लगेच, तात्काळ, त्वरित उच्चार केला, उपदेश केला. आणि कोणावर बिंबला, त्या प्रल्हादांवरती त्याचा संस्कार झाले. त्यांना तो कळला, पटला, त्यांनी मानला आणि त्यानुसार ते वागायला लागले. मग हा उपदेश करणारे कोण आहेत? उपदेश कोणाला झाला? नारदांनी उपदेश केला, प्रल्हादावरती तो झाला, बिंबला. आणि मग त्याच्यामुळे काय झालं हे प्रल्हादांचं चरित्र आहे. फार सुंदर वर्णन नाथ महाराजांनी केलंय, म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांनी केलंय. ते म्हणतात, अखंड जपता राम नाम वाचे, त्याहुनी दैवाचे कोण भुवी. ज्याच्या मुखामध्ये, ज्याच्या वाणीमध्ये अखंड रामनाम आहे, त्याच्याहून वेगळा दैवाचा भाग्यवान कोण आहे मला सांगा. मला सांगा, आपण नामाचं सगळं चिंतन काल करत होतो, त्यामध्ये आपण म्हटलं नाही सारखं रामनाम घेतलं पाहिजे, घेतलं पाहिजे. पण ते येतं का?
आणि जर ते येत असेल तर ते आपलं कर्तृत्व नव्हे, ते आपलं पुण्य आहे, ती भगवंताची कृपा आहे. तसं होत नाही. कारण आपण नाम हे पुरुषार्थ म्हणून घेत असू तर ते परिपूर्ण नाही. भगवंताची कृपा म्हणून व्हायला लागलं की ते परिपूर्ण आहे. कोणत्याही साधनेच्या दृष्टीने विचार करा. जेव्हा तुम्ही पुरुषार्थ म्हणून करतो, मी करतोय म्हणून करत असतो, तोपर्यंत ती अपूर्ण आहे. कितीही काळ ती परेची असे ना, परंतु त्याच्यामध्ये माझा कर्तृत्वभाव, मी करतोय, मला त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायचा आहे, हे आहे ना. काही का असे ना, तो प्रचंड मोठा भक्त असेल, प्रचंड परम वैराग्यवान असेल, परंतु ती मी आणि भगवंत वेगळा ही कुठेतरी अपूर्णता राहिलेली आहे. ती परिपूर्ण कधी होईल? ते सहज ज्या वेळेला होऊ लागतं, भगवत कृपेने भगवत स्वरूप होऊन होऊ लागतं, त्यावेळेला ते परिपूर्ण होतं. म्हणून भगवंत काय सांगतात? ऐसे बोलिले देवे तेथ म्हणितजी पांडवे, जेथ वाचा विसवे ती साधू कथा. त्या साधूंची कथा तो एक, जे माझे कोणते भक्त आहेत, परम भक्त आहेत, कसे आहेत, जे मत्स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत, माझ्या प्रकृतीला ज्ञात्वा भूतादिम अव्यय, माझ्या अव्यय प्रकृतीला जाणून जे माझं भजन करतायत ना, ते भक्त आहेत. आणि मग त्यामधला एक जो प्रल्हाद आहे, तो कसा आहे, तर त्याचं चरित्र आता आपण पाहतोय. भागवताच्या सप्तम स्कंदामध्ये आपल्याला प्रल्हादांचं चरित्र पाहायला मिळतं. इतरही पुराणांमध्ये चरित्र आलेलं आहे. कथेमध्ये भेद आहेत, पाठभेद म्हणा, विस्तार भेद म्हणा. भागवताने विचार करत असताना चरित्रामध्ये कोणकोणत्या प्रकारचे त्याला शिक्षा दिल्या आणि काय काय केलं याचा विस्तार केला नाही. परंतु प्रल्हादांचा ज्यांच्या बरोबर संवाद झालाय, त्या संवादातूनच आपल्याला प्रल्हादांचं चरित्र पाहायला मिळतं. झालं असं, सगळी चरित्र कथा चालू असताना, सांगत असताना युधिष्ठिर नारदांचा संवाद चालू आहे. तर युधिष्ठिराने नारदांना विचारलं, त्यांनी पाहिलं त्या राजसूय यज्ञाच्या वेळेला शिशुपालाचा वध झाला आणि शिशुपालाचा वध झाल्यानंतर त्याच्या शरीरातून ज्योत बाहेर पडली आणि भगवंतांमध्ये एक झाली. युधिष्ठिराने नारदांना विचारलं, हे असं कसं झालं हो? एवढा मोठा द्वेष करणारा, कृष्णाचं नाव घेतल्यानंतरही अंगाचा तिळपापड होतो असा, त्याच्या शरीरातून ज्योत निघावी आणि परमात्म्याशी एकरूप व्हावी, हे काय आहे? नारदाने सांगितलं, राजा मी तुला कथा सांगतो. मग तिकडे भगवंताचे जे पार्षद जय आणि विजय, त्यांची कथा येते. त्यांच्याकडनं सनक सनंदन सनातन सनत कुमार यांचा अपमान झाला आणि त्यांचा अपमान झाल्यानंतर त्यांनी शाप दिला की तुम्ही पृथ्वीलोकी राक्षस म्हणून जन्माला याल. आता राक्षस म्हणून जन्माला येण्याची कथा भिन्न भिन्न ठिकाणी भिन्न भिन्न आलेली आहे. त्या शिवपुराणामध्ये किंवा रामचरित मानसामध्ये त्याचा भिन्न विस्तार दिलेला आहे. परंतु काही का असेना, संदर्भ काही का असेना, कोणाचाही अपमान का झालेला असेना, साधूंचा अपमान झाला, त्यामुळे राक्षस म्हणून जन्माला यावं लागलं. परंतु मग त्यांनी क्षमा मागितली, आपल्या अपराधाची त्यांना जाणीव झाली. भगवंतांनी सांगितलं, मग उशाप मिळाला की त्यामध्ये भगवंतांनी सांगितलं तुम्ही राक्षस म्हणून जन्माला याल, पण तेज, गुण, ऐश्वर्य, ओज, बल, ज्ञान, धन, संपत्ती या सगळ्यांनी परिपूर्ण असाल आणि तुमचा उद्धार करायला मी स्वतः येईन, त्याची तुम्ही काळजी करू नका. म्हणाले ठीक आहे, चालेल. मग त्याच्यातनं पुढे हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, दंतवक्त्र शिशुपाल आणि रावण कुंभकर्ण, हे रावण कुंभकर्ण आणि मग क्रमाने दंतवक्त्र शिशुपाल हे त्यांचे अवतार झाले. म्हणजे त्यांच्या रूपाने जन्माला आले. त्यांनी भगवंताचा दुस्वासच केला, विरोधच केला आणि भगवंतांनी त्यांना वध करून आपलं करून घेतलं शेवटी. त्यामध्ये हिरण्याक्षाचा वराह अवतारामध्ये वध झाला. हिरण्यकश्यपूला म्हटलं राग आला. हिरण्यकश्यपूचं चरित्र आपल्याला पाहावं लागतं ते याच्यासाठी, कारण त्याचं चरित्र पाहिल्यानंतर प्रल्हादाच्या चरित्राचं आपल्याला महत्व पडतं.
आता हिरण्याक्षाचा मृत्यू झाल्यानंतर प्रचंड दुःख झालं मातेला. ती म्हणाली, हे काय, माझा मुलगा गेला, माझ्या मुलाचा मृत्यू झालाय. आणि सगळ्यात मोठं दुःख काय असेल तर मातेपासून बालकाला हिरावून घेतल्यानंतर होणारं दुःख आहे ना, ते अत्यंत मोठं दुःख आहे. तिला प्रचंड दुःख झालं आणि ते दुःख झाल्यानंतर मातेला उपदेश कोण करत असेल तर तो उपदेश तिथे हिरण्यकश्यपूने केलाय. हिरण्यकश्यपू म्हणतो, माते तू दुःख का करतेस? प्रत्यक्षात हे दुःख करण्याचं कारण नव्हे. नीट ऐका आता. प्रल्हादाने तिकडे जो मातेला उपदेश केलाय तो सगळा वेदांत आहे. प्रल्हादाने नव्हे, हिरण्यकशिपूने मातेला जो उपदेश केला तो सगळा वेदांत आहे. म्हणतात माता, पुत्र, मित्र यांचा सहवास या मृत्यूलोकी क्षणिक असतो. आपण कधी भेटतो, कधी आपला वियोग होतो, कोणी सांगू शकत नाही. हे शरीर 5 महाभूतांचं जमलेलं आहे, बनलेलं आहे. ते प्रारब्धाने मिळालं, प्रारब्धाने गेलं. त्यामध्ये दुःख काय मानायचं? या मृत्यूलोकी या देहाला मृत्यू हा निश्चित आहे. आणि तू म्हणतेस ना, तू रडतेस ना, तुला सांगतो, यथा काष्ठंच काष्ठंच समेयाता महोदधौ समेत्यच व्यपेयाताम तद्वत भूत समागमः. महाभारतात हे मूळ आले, महाभारतात आहे, वाल्मिकी रामायणातही याचा उल्लेख आहे. प्रभू रामचंद्रांनी भरताला जेव्हा उपदेश केला त्यावेळेला हे म्हटलं. आणि याचंच पुनर्वचन अगदी शब्दशः 2 ओंडक्यांची होते सागरात भेट हे गदिमांनी केलं. माडगुळकरांनी तेच अगदी तसंच्या तसं तिथे सांगितलं. म्हणाले काय तर यथा काष्ठंच काष्ठंच. महाभारतामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये जो श्लोक आला तो असा, यथा काष्ठंच काष्ठंच समेयाता महोदधौ. समुद्रामध्ये 2 लाकडं जवळ येतात, एकमेकांना चिकटतात आणि एकत्र आल्यानंतर पुन्हा वेगळी होतात. समेत्यच व्यपेयाता. एकत्र आल्यानंतर वेगळी होतात. तद्वत भूत समागमः. त्याचप्रमाणे ही 2 भूत एकमेकांशी एक होतात, भेटतात, एकत्र येतात. हे असं आहे. कधी पुन्हा भेटतील काही माहिती नाही, काही पत्ता नाही. मग हा तुझा जो माझा ज्येष्ठ भ्राता हिरण्याक्ष गेला, त्याचं तू दुःख का करतेस? तू दुःख करू नकोस. आणि मग त्याने त्या राजाची एक कथा सांगितली. मग तो राजाला मृत्यू कसा झाला, मग यमधर्माने तिथे येऊन केलेला उपदेश सांगितला. त्यामुळे मायेने मोहित होऊन या सुखदुःखाचा स्वीकार करू नकोस. आता हे सगळं कोण सांगतंय? प्रल्हादने सांगत आहे, हिरण्यकशिपू सांगतोय. हिरण्यकशिपू हा सगळा उपदेश करतोय, पण हा उपदेश मातेला करणारा हिरण्यकशिपू नंतर जो वागलाय तो या उपदेशाप्रमाणे वागलेला दिसत नाही. मग हे असं का झालं? सगळा उपदेश केला तो वेदांताचा केला की नाही, शास्त्राचा केला की नाही. भगवद्गीतेमध्ये आपण सगळं जे पाहतो, नेहमी ऐकतो, तोच सगळा उपदेश केला, तेच सांगितलं. हा सगळा भ्रम आहे म्हणतो. तो सांगतो हे सगळं खोटं आहे, मिथ्या आहे. देह धारण करतो, वस्तुतः देहाशी आपला काही संबंध नसताना हा मी देहधारी असं मी म्हणतोय. पण देह धरणारा मी कोण आहे? गंमत पहा. महाभारताने याचा विचार करत असताना त्या यक्षाच्या संवादामध्ये यक्ष प्रश्न जे आहेत त्यामध्ये याचं विशेष करून वर्णन केलं. सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे? माझ्या आधीचे अनेक गेलेले पाहून देखील मी चिरंजीव आहे असंच मला वाटतं. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. किती एक ते चिरंजीव हे सर्वही मानिताती, अकस्मात सांडून या सर्व जाती. मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. आता माहितीये एक कोणीतरी मरतो, त्याचा दुसरा शोक मानतो, पण तो स्वतःला काय म्हणतो? हा गेला पण मी चिरंजीव आहे. पण झालं असंच.
सगळा उपदेश केला, परंतु हिरण्यकशिपू म्हणाला हे सगळं काही खरं नाही. ज्याने माझ्या मोठ्या भावाचा वध केलाय त्याच्यापेक्षा मी बलवान झालो पाहिजे. मी अजर अमर अजेय झालो पाहिजे. अजरामर मला झालंच पाहिजे. आता सांगा, जो शरीराच्या नश्वरतेचा विचार करतोय, हे शरीर नित्य नाही हे सगळं सांगतोय, तो काय म्हणतोय, मी अजर अमर झालं पाहिजे. शक्य आहे का? शक्य असेल तर तो तसं का म्हणतो, आणि शक्य नसेल तर तो का प्रयत्न करतो? विचार करा. याचं उत्तर त्या मनोवृत्तीमध्ये दडलेलं आहे. लक्षात घ्या, मला अजर अमर व्हायचंय असं त्याला वाटतंय, पण ते कसं? स्वरूपाने नव्हे, शरीराने व्हायचंय. सगळं झालं बरोबर आहे, तो देह नश्वर आहे हे सगळं म्हणतोय, पण अजर अमरत्वाचा विचार आल्यावरती त्याला ते जे चैतन्य आहे, तो परमात्मा आहे, तो नकोय. मी शरीराने अजर अमर व्हावं असं त्याला वाटतं. आणि जे पुढे आपल्याला रावणाच्या जीवनामध्ये देखील दिसून येतं. हा असा हिरण्यकशिपू आहे. झालं, मग आता काय करायचं? अजर अमर व्हायचं. त्यांना एकच उत्तर माहिती आहे, ही एक गोष्ट असुरांकडनं आपण शिकावी. काही झालं की मग काय करायचं? तपश्चर्येला जायचं. आणि तपाचरण सुद्धा साधं सोपं नाही. किती तपाचरण करावं? मुंग्यांनी किड्यांनी त्याचं सर्व शरीर खाऊन भस्म केलं, केवळ अस्थिमात्र देह राहिला, तोपर्यंत तपश्चर्या केली. शरीरावरती वारूळ जमा झालं. आणि हे त्याच युगामध्ये शक्य होतं. आता कुठे शरीरावरती वारूळ होईपर्यंत बसू नका, तोपर्यंत तुम्ही राहणार नाही. आणि याचं कारण आहे, चारही युगांचा विचार करत असताना चारही युगांमध्ये कोणाला किती आयुष्य आहे, शरीराला किंवा मनुष्याला केवढं आयुष्य आहे, सगळा विचार केलेला आहे शास्त्रांनी. सत्ययुगामध्ये जेवढं आयुष्य होतं तेवढं आता कलियुगामध्ये नाहीये. सत्ययुगामध्ये आपले जे प्राण होते ते हाडांमध्ये राहायचे. आपले जे अस्थी आहेत त्यामध्ये त्या प्राणांचा निवास असायचा. म्हणजे काय तर केवळ अस्थिमात्र जरी देह राहिला तरी तो जीव तिथे टिकून राहायचा, ते प्राण तिथे राहायचे. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये ते रक्तामध्ये आलं. रक्ताचा अंश मात्र आपल्या हाडांमध्ये ते रक्त असतं, तिथपर्यंत जरी राहिलं, बोन मॅरो ज्याला म्हणतात, तिथपर्यंत तेवढं जरी राहिलं ना, तिथपर्यंत आहे, जिवंत राहील. तो नंतर चर्म आणि मांस याच्यामध्ये आला त्रेतायुगामध्ये. ते जळून गेलं की प्राण राहणार नाही. आणि कलियुगामध्ये तो अन्नामध्ये आलेला आहे. म्हणून आता अन्नभक्षण सोडलं आपण की आता प्राण नक्कीच जाणार. पूर्वी अन्न न भक्षण करता हजारो वर्ष राहायचे. याचं कारण काय? प्राण अन्नामध्ये नव्हते. आज आपल्याला जिवंत राहायचं तर अन्न भक्षण करावं लागतं. असो, युगायुगाचा महिमा आहे. म्हणून आपल्याला या कलियुगामध्ये सांगितलं, हरेर नामैव केवलम कलौ नास्ते वनास्ते वनास्ते वगतिरन्यथा. कलियुगामध्ये जर मोक्षाचं एक सगळ्यात उत्तम साधन असेल, कोणतं एक साधन असेल तर हरीचं नाम आहे. आणि हा कलियुगाचा सगळ्यात मोठा गुण आहे. कलौ दोष निधेयादन अस्ति हेको महान गुण. काय आहे? कलियुगाचे असंख्य दोष असतील पण त्याच्यामध्ये एक दोष आहे. काय? केवळ भगवंताच्या कीर्तनाने, नामसंकीर्तनाने मनुष्याला मोक्ष मिळतो, मुक्ती मिळते. बरं झालं, तो तपश्चर्याला बसला, तपश्चर्या केली, प्रचंड तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर तिथे आले. त्यांनी विचारलं, तुला काय पाहिजे? त्याने सांगितलं, आता काय करायचं? मला अजर अमर करा, मला मृत्यू नाही. ब्रह्मदेव म्हणाले, तसं चालत नाही, नियमात बसत नाही.
तू म्हणशील तुला अजर अमर व्हायचंय, पण तशी काही व्यवस्था नाही, तसा काही नियम नाही, नियमांना उल्लंघून मी वर देऊ शकत नाही. मग ह्याने सांगितलं, मग ते सगळी कारण सांगितली. रात्री नाही की दिवसा नाही, आत नाही की बाहेर नाही, सगळी कारण त्यांनी मांडली. त्याला वाटलं की आपण हुशार आहोत. त्याला कुठे माहिती भगवंत किती हुशार आहे. सगळी कारणं सांगितली की अशा प्रकारे मला मृत्यू नको. त्याला वाटलं की आपण आपला मृत्यू टाळला. झालं, बलवान होताच, भगवंत त्या वर मिळाला, उन्मत्त झाला. उन्मत्त झाल्यानंतर सगळीकडे गेला, त्याने त्रैलोक्यावरती विजय मिळवला. त्रैलोक्यावरती विजय मिळवल्यानंतर तो एवढा उन्मत्त झाला की सगळ्या देवतांचे हविर्भाग तोच ग्रहण करू लागला. यज्ञामध्ये सगळेजण त्यालाच हविर्भाग देऊ लागले आणि जे देत नव्हते त्यांचा तो नायनाट करू लागला, त्यांना मारून टाकू लागला. सगळ्याच व्यवस्था बिघडून गेल्या. जे काही हवं ते मलाच हवं असा राजा चालत नाही. सगळ्या विषयांचा तो यथेच उपभोग घेऊ लागला. पण झालं असं, तो निष्कंटक राज्य अनुभवत होता, दिग्विजय त्याने प्राप्त केला होता, विषयांचा तो यथेच्छ उपभोग घेत होता, परंतु जितेंद्रिय नसल्यामुळे त्याला तृप्ती कधीही प्राप्त झाली नाही. भागवतामध्ये अशा असंख्य कथा येतात. मनुष्यतरूपा यांच्या कथेचा इथे संदर्भ देता येतो. झालं हेच, प्रचंड उपभोग घेतला. त्या भागवतामध्ये इतरत्र कथा येते. राजाने प्रचंड उपभोग घेतला. म्हणाले की नाही, आता मला वार्धक्य आलं, परंतु मला उपभोग घ्यायचा आहे. पुत्राचं तारुण्य घेतलं. अनेक वर्ष त्या विषयांचा उपभोग घेतल्यानंतर त्या राजाच्या लक्षात आलं, अरे हे काही खरं नव्हे. कितका मी उपभोग घेतोय, परंतु मला तृप्ती झालीच नाही, मला शांत कधी वाटलंच नाही. का झालं असं? तिथे उत्तर देताना तो म्हणतो, न जातु काम कामानां उपभोगेन शाम्यती हविषा कृष्णवर्त्मैव भूय एवाभिवर्धते. ती आगीतली लाकडं आहेत, ती शांत व्हावी म्हणून आपण म्हटलं एकदाची ती सगळी जळून जाऊन देत, म्हणून आपण सारखं तूप टाकत राहिलो, काय होईल? ती आग शांत होते का वाढते? ती वाढतेच आहे. त्याचप्रमाणे विषयांचा एकदा उपभोग घेऊन संपवून टाकू असं म्हणून आपण त्या विषयांच्या मागे लागलो, कधीही होत नाही. ती वासना ती वाढतच जाते, तृप्ती होत नाही. कारण जितेंद्रियत्व नाही. ते जितेंद्रियत्व नसल्याने हिरण्यकश्यपू मात्र तिकडे त्याच्यामध्ये अडकून राहिला. देहाचा अभिमान होता. हा देह म्हणजेच मी आहे आणि या देहासह मी सगळ्यांचा प्रभू आहे, राजा आहे, ईश्वर तो मीच आहे, मीच ते ब्रह्म आहे, मीच तो ईश्वर आहे, माझीच उपासना करा, मीच तो खरा, हे तो सगळ्यांना सांगू लागला. आणि याच्यावरती जे विश्वास ठेवत नव्हते, याच्या विरुद्ध जे जात होते, त्यांना तो मारून टाकत असे. आता हे सगळं चालू असताना त्याला 4 पुत्र होते. हा असा तो हिरण्यकश्यपू आहे. त्याला 4 पुत्र होते. त्यातला एके ठिकाणी सगळ्यात मोठा असं वर्णन आलंय, एके ठिकाणी सगळ्यात धाकटा असं वर्णन आलंय. कसंही असो, प्रल्हाद हा त्याच्या 4 पुत्रांपैकी एक. वयाने लहान होता, परंतु गुणांनी अत्यंत मोठा होता. प्रल्हादाचं वर्णन करत असताना भागवताने वर्णन केलं. भागवत म्हणतं, तो प्रल्हाद कसा होता? ब्रह्मण्यशील संपन्न सत्यसंधो जितेंद्रिय आत्मवत् सर्वभूतानां एकः प्रियसुहृत्तमः. तो ब्रह्मण्यशील संपन्न, तो अत्यंत शील संपन्न ब्राह्मण भक्त होता, सत्यवादी होता, जितेंद्रिय होता आणि श्रेष्ठ पुरुषांच्या चरणी नम्र असणारा होता.
पिता जसं पुत्रावरती प्रेम करतो त्याप्रमाणे तो दीनांवरती प्रेम करणारा होता. आपल्या बरोबरीच्या लोकांवरती भावाप्रमाणे प्रेम करणारा होता. आता पित्याप्रमाणे म्हणजे त्याच्या पित्याचं त्याच्यावर प्रेम होतं तसं नव्हे. सामान्यतः पित्याचं जसं पुत्रावरती प्रेम असतं तसं. कारण हिरण्यकशिपू पिता होता प्रल्हादाचा, परंतु त्याने प्रल्हादावर कधी प्रेम केलं नाही. आणि तसं प्रेम कोणत्याही पित्याने पुत्रावर करू नये. तिकडे हिरण्यकशिपूने नंतर म्हटलंय. आणि ते पाहिल्यानंतर पुढे त्याच्या वंशावळीत कोण कोण आलेत हे आपल्याला लक्षात येतं. नामोल्लेख करणार नाही, परंतु तो हिरण्यकशिपू प्रल्हादाच्या बाबत म्हणतो की आपलं हित इच्छिणारा जर आपला शत्रू असेल, आपलं हित इच्छिणारा कोणी शत्रू असेल तर त्याला पुत्रवत माना. आणि आपलं अहित पाहणारा जर आपला पुत्र असेल तर त्याला शत्रूप्रमाणे माना. त्यामुळे पुत्राचा घात करणाऱ्यांची औलाद कुठनं जन्माला आली ते कळतं. असो, परंतु प्रल्हाद मात्र असा नव्हता. प्रल्हाद अत्यंत गुणी होता. गुरूंच्या ठिकाणी ईश्वर बुद्धी असणारा होता. विद्या, वित्त, सौंदर्य या सगळ्यांनी युक्त होता. आणि असं असूनही त्याच्या ठिकाणी अभिमान आणि गर्व नव्हता. पुढे ज्यावेळेला आपल्याला ते षंड, अमर्क त्यांचे असुरांचे गुरु शुक्राचार्य, शुक्राचार्यांची मुलं षंड आणि अमर्क, त्यांना हिरण्यकशिपूने सांगितलं की जा उपदेश करा. काय उपदेश करायचा? एकच सांगायचं, हिरण्यकशिपू हाच खरा ईश्वर आहे, हे सगळं काही सत्य आहे, याचीच उपासना करा. आणि काय करायचं? काही नाही, खाओ पिओ मजा कर, खा प्या मजा करा, हे शरीर हेच सत्य आहे, त्याचा यथेच उपभोग घ्या, सुखाचा अनुभव घ्या, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. कारण देवांवरती राग होता. देवांना हवीरभाग मिळाले तर ते सुखी होतील. आणि हिरण्यकशिपूला एकच करायचं होतं, असुरांनी अधर्माने आचरण करून देत किंवा कसंही असू देत, स्वर्गाचा उपभोग घ्यावा आणि देवांनी नरकाचा उपभोग घ्यावा, एवढंच वाटत होतं त्याला. त्याप्रमाणे उपदेश करा. गुरुपुत्र म्हणाले ठीक आहे राजा, तू सांगतोस तसं. त्यांनी केला उपदेश सुरू. हा सगळा उपदेश करायला लागले. त्यांचा उपदेश तो चालू होता. पण मुळात झालं असं होतं, प्रल्हादावरती मुळातच जो उपदेश झाला होता तो वेगळाच होता. त्याचं कारण असं झालं, ज्या वेळेला आता आपल्या झालेल्या अपमानाचा किंवा आपल्या झालेल्या भावाच्या वधाचा प्रतिशोध घ्यायचा म्हणून हा तपश्चर्येसाठी गेला, त्यावेळेला हीच वेळ आहे असं जाणून देवतांनी राक्षसांवरती, त्या असुरांवरती हल्ला केला, त्यांच्याशी युद्ध केलं. असुरांची दाणादाण झाली, सगळे इकडे तिकडे पळू लागले. त्यांना कळे ना काय करावं, राजाच नाही, युद्ध कसं करावं. त्यामध्ये इंद्राने कयाधूचं अपहरण केलं. आता पहा, इंद्र झालाय, स्वर्गामध्ये आसनावर बसलाय, देवांचा राजा आहे, परंतु तरी सुद्धा वागणं कसं आहे? कारण तेच आहे. पुन्हा इंद्र झाला म्हणून भोगाची लालसा जात नाही. त्या भोगाच्या लालसेनेच तर तो त्या इंद्रपदावर जाऊन बसलाय. भोगाची लालसा नसती तर इंद्रपदाची इच्छा केली नसती. माऊलींनी वर्णन करत असताना इतकं स्पष्ट सांगितलंय, मग तया पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माझा रे मृत्यू लोका. म्हणाले जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तिथे बसलेले आहेत. ते पुण्य सरलं की सवेची इंद्रपणाची उटी उतरे. हे इंद्रपणाचं जे काही ते आवरण धारण केलंय ते शरीरही जातं, तुम्ही येता खालती परत. काही त्याला अर्थ नाही. त्या पुण्याला पुण्यही म्हणू नव्हे. खरं पुण्य काय आहे? माऊली म्हणतात पापात पुण्यात्मक पाप आणि पापात्मक पाप दोन केलंय. म्हणतात पापात्मके पापे नरका जाई जे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाई जे, येणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. पुण्य म्हणजे काय? आपण म्हणतो ना, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, आम्ही भरपूर पुण्य केलं म्हणून त्या नामामध्ये गोडी लागली, भगवत चरणाच्या ठिकाणी गोडी लागली. तेच खरं पुण्य आहे. ज्या पुण्याने मी स्वर्गामध्ये जातो ते पुण्यात्मक पाप आहे. दिसतंय पुण्य म्हणून, पण ते पापच आहे. का?
कारण मला ते पुन्हा जन्माला घालतंय. नरकामध्ये जातो जे पापात्मक पाप आहे. पण ज्याच्यामुळे मी त्या भगवंताला प्राप्त होतो, किंवा भगवंत म्हणतायत येणे माते पाविजे, ज्या योगाने ते मला येऊन प्राप्त होतात ते शुद्ध पुण्य आहे. असा शुद्ध पुण्य असणारा हा प्रल्हाद आहे. त्याला उपदेश केला, असं सगळं सांगितलं. एके दिवशी हिरण्यकशिपूने बोलावलं. म्हणाले, मला पाहायचंय तुम्ही काय उपदेश करता, मला जाणायचंय तुम्ही काय सगळ्यांना शिकवलं, माझ्या पुत्राला काय शिकवलं, काय शिकला ते जरा सांगा. प्रल्हादाला तिकडे बोलावल्यानंतर हिरण्यकशिपूने विचारलं, काय रे, काय शिकवलं, काय शिकलास तू. हिरण्यकशिपू गुरुभक्त होता, गुरूंचा मान ठेवणारा होता, म्हणून त्याने गुरु चुकीचं सांगतात म्हणून तिकडे त्यांचा पाणउतारा केला नाही. पण तो आपल्या हृदयामध्ये सत्य जाणून होता. आपला खरं तर विषय चालू होता, त्याला हा उपदेश प्राप्त कुठनं झाला, तिथे जाऊ परत या ठिकाणी. तर इंद्र त्या कयाधूला घेऊन जात असताना नारद इकडे आले. देवर्षी नारद आले. त्यांनी म्हटले, इंद्र काय करतो रे तू. म्हणाले, काही नाही, हिच्या पोटामध्ये त्या हिरण्यकशिपूचा गर्भ वाढतोय, जन्माला आला की मी त्याला मारून टाकणार. म्हणजे देवतांचा छळ पुढचा त्रासच मिटला. नारद म्हणाले, तू असं करू नकोस, तुला माहित नाही, मी सांगतो, हिच्या पोटामध्ये जो गर्भ वाढतोय तो भगवंताचा भक्त आहे, परमभक्त आहे. तू किती प्रयत्न केलास तरी तो मरणार नाही, उलट त्याचं पापच तू माथ्यावरती मारून घेशील. तू हे करू नकोस. आणि प्रत्यक्षात अशा अबला स्त्रीचं अपहरण करून तिला अशी शिक्षा देणं ही तुला शोभत नाही, हे योग्य नव्हे. इंद्राला पटलं. तिने सांगितलं, तू जा, हिला मी माझ्या आश्रमात ठेवेन. तिचा पुत्र तिकडे झाल्यानंतर योग्य वेळ आल्यावरती त्या असुराबरोबर मी त्याला पाठवून देईन. योग्य वेळ आली की पुढे भगवंत स्वतः प्रकट होऊन त्या हिरण्यकशिपूचा वध करतील. मग त्या आश्रमामध्ये असताना नारदांच्या योगाने तो गर्भात असताना नारदांनी जो उपदेश केला तो प्रल्हादाच्या मनावरती बिंबला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. पण तो सत्वर म्हणजे कसा, त्या बालपणीच, त्या लहानपणातच तो बिंबला. पुढे प्रल्हाद स्वतः सांगतात, चरित्र सांगत असताना म्हणतात की हा सगळा उपदेश मातेनेही ऐकला, मातेच्या गर्भात असताना मी ऐकला, परंतु माता विसरून गेली, माझ्या लक्षात राहिलाय, त्यामुळे मी विसरलो नाही. कारण तो बिंबला ना, तो सुटला नाही, तसाच गेला नाही. झालं. राजाने विचारलं हिरण्यकशिपूने, बोल प्रल्हादा, काय शिकलास तू. प्रल्हाद म्हणाले, माझा मी आणि हा दुसरा हा भेद ईश्वराच्या मायेने निर्मिलेला आहे. मायेने ज्याचं अंतःकरण मोहित झालंय त्यालाच हा भेद दिसतो. ही अशी सुरुवात केल्यानंतर त्या हिरण्यकशिपूचा असा राग असा तापायला लागला. म्हणाला, हे सगळं कोणी शिकवलंय, कुठनं शिकतो तो. पण तो काही म्हणाला नाही. त्याला वाटतं काहीतरी असे गुगली वगैरे असेल, हा असं सांगून मग सांगेल हे सगळं मिथ्या आहे, मी सांगितलेलं खरं काय ते सांगतो, असलं काहीतरी ते म्हणेल. पण काही नाही, प्रल्हादाने सगळं सांगितलं. हे काही खरं नाही, आपण जे वागतो ते काही योग्य नव्हे, हरिनाम घेतलं पाहिजे, आपण अविवेकी आहोत, संसारासक्त झालेलो आहोत, विषयबुद्धीने माखलेलो आहोत. त्यामुळे आपण असं न करता त्या परमात्म्याचं श्रवण केलं पाहिजे. श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही नवविधा जी भक्ती आहे ती भगवंताची केली पाहिजे. आणि अशी नवविधा भक्ती भगवंताची केली की मग काय होतं, मग ते भगवंत प्रसन्न होतात आणि या जन्म मृत्यूच्या चक्रातनं आपण पलीकडे जातो. राजा म्हणाला, काय हो. ते षंड आणि अमर्क त्यांना बोलावलं. म्हणाले, हे असं शिकवता,
मी तुम्हाला काय सांगितलं होतं, काय शिकवायला सांगितलं होतं, आणि ह्याला तुम्ही काय शिकवता? दंड वगैरे तुम्ही काही देत नाही का? तुम्ही याला शिक्षा करत नाही का? कुठनं शिकला आहे? काय करता तुम्ही? तर ते गुरुपुत्र म्हणाले, राजा तू चिडू नकोस, तू आम्हाला दंड करू नकोस, आम्हाला त्रास देऊ नकोस. काय आहे राजा, हे सगळं जे काही आहे ना, तो ते स्वतः शिकलंय. आम्ही सांगून, दुसऱ्याकडून सांगून असं झालेलंच नाहीये. ह्याला हे कोणी सांगितलंय, कोणाकडनं कळलंय माहिती नाही, पण हे त्याचा उपजत बुद्धी अशी आहे, त्याला आम्ही काही करू शकत नाही. तू आम्हाला त्रास देऊ नको, आम्हाला त्याची शिक्षा देऊ नकोस. नमत प्रणीतम न परप्रणीतम सुतो वदत्येष तवेंद्र शत्रो नैसर्गिकीय मतिरस्य राजन. ह्याची ही नैसर्गिक मती आहे. नैसर्गिक म्हणजे आपण काय? नैसर्गिक याचा अर्थ आहे सहज. त्याला काही कारण मीमांसा नाही, अशी का असं नाही, हे असंच आहे, सहज आहे. जेवढं अग्नीची उष्णता किंवा अग्नीला उष्णता जेवढी सहज आहे, पाण्याला शीतलता जेवढी सहज आहे, वाऱ्याला गती जेवढी सहज आहे, तेवढीच याच्या बुद्धीला अशी किंवा याच्या मतीला ही बुद्धी सहज आहे. तू याला वेगळं करू शकत नाही, आम्ही तरी करू शकत नाही. पण राजा म्हणाला, आता काय करायचं? ते म्हणाले, असं आहे, ज्याची बुद्धी बदलता येत नाही ना, मग काय करा, मारून टाका. ठीक आहे. मग आता सगळे उपाय केले गेले. उकळत्या तेलात टाका, हत्तीच्या पायी द्या, पुरून टाका, कड्यावरनं खाली लोटा, सगळ्या प्रकारचे उपाय केले, परंतु हा भगवंताने त्याचं रक्षण केलंय, कसा मरेल? नाही मेला. आता राजाला कळेना काय करावं. त्याने सांगितलं, राजा, ह्याचं रक्षण करणारा कोणीतरी वेगळा आहे, हे असं, हे प्रकरण आगळं वेगळं आहे, हे काय आमच्या तरी आवाक्यातलं नाही. राजा म्हणाला, मग काय करायचं? ते म्हणाले, आमच्याकडे आश्रमात अजून काही दिवस राहू देत, आम्ही प्रयत्न करतो, बाकी कोणी याला काही बोलणार नाही, उपदेश करणार नाही, हे पाहतो. आमचे गुरुजी म्हणजे शुक्राचार्य आले, ते काय ह्याला समजावतील, त्यांनी काही केलं तर तोपर्यंत आपण वाट पाहू, तोपर्यंत जे काही होईल ते पाहूया. आता परत त्याला आश्रमात आणलं. शंड आणि अमरकर यांनी प्रल्हादाला परत आश्रमामध्ये आणलं. हे सगळं होत असताना प्रल्हादाची बुद्धी त्या ज्ञानावरती, त्या उपदेशावरती स्थिर राहिली असेल तर त्याचं कारण असं आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये नित्य भगवंताचं अनुसंधान होतं, नाम होतं. म्हणून हे सगळं कसं झालं, सलग आपल्याला मीमांसा शेवटी करायची. परंतु आत्ता एवढंच सांगतो, ज्या वेळेला एकच ध्यास आणि एकच श्वास आपल्या अंतःकरणामध्ये असतो, त्यावेळेला तीच गोष्ट पुन्हा पुन्हा जशी अंतःकरणात घोळवली जात असते, अंतःकरणात ती पुन्हा पुन्हा प्रसूत होत असते, नित्य ती आळवली जात असते, आणि तसं आळवल्यानंतरच ध्येयाची प्राप्ती होते. आणि आलेली व्यवधानं जशी आपल्याला त्रास देऊ शकत नाही, तसंच ते अंतःकरणामध्ये नामाचं नित्य अनुसंधान असल्याने कितीही प्रकारच्या वासना विषय समोर आले, वासना किती योग्य आहेत, विषय किती गोड आहेत, हे सांगणारे विचार अनुभव समोर आले तरी देखील त्या भगवत चरणावरून त्याची मती रती ढळली नाही. हे का झालं? कारण नित्य नामाचं अनुसंधान होतं. झालं. तर पुन्हा याचा बुद्धिभेद करायचा, याला ट्रेन करायचं, पण पुन्हा आश्रमात आणलं. आश्रमात आणलं. आता झालं काय, एकदा काही कामासाठी, आता गुरुजी झाले म्हणून काय झालं, त्यांनाही गृहस्थाश्रम आहे, कार्य आहेत, कर्तव्य आहेत, बाहेरच्या गावातली पूजा निघाली, काहीतरी काम निघालं, गुरुजी बाहेर गेले. गुरुजी बाहेर गेल्यानंतर ह्याला मोकळा वेळ मिळाला. आता ह्याला पकडून ठेवणारं, बांधून ठेवणारं, लक्ष ठेवणारं कोणी नाही. मग प्रल्हादाने इकडे पाहिलं, तिकडे तिकडे, तर असुरपुत्र त्याला दिसले. असुरपुत्र तिकडे खेळत होते. तो गेला, असुरपुत्रांना म्हणाला,
या इकडे. म्हणाले, काय रे प्रल्हादा, काय झालं, काय करता तुम्ही, कशाला खेळताय. म्हणाले, आता आम्ही खेळायचं नाही तर काय, आता हे आमचं काय तपश्चर्याला बसायचं वय आहे. प्रल्हाद म्हणाला, हो. आता झालं असं, हे मी कोणाला सांगितलं असतं तर त्या क्षणी माझे मित्र मला सोडून जातील. पण तो प्रल्हाद होता, राजाचा मुलगा होता, काय करणार, बिचाऱ्यांना ऐकावं लागलं. ते म्हणाले, असं म्हणतो, म्हणजे काय रे. तर तो म्हणाला, कौमारे आचरेत प्राज्ञो धर्मान भागवतानिह दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवमर्थकम. प्रल्हादाने त्या असुरपुत्रांना जो केलेला उपदेश आहे ना, ते खरं प्रल्हादाचं चरित्र आहे. एवढी 1.5 तासाची जी पूर्वपीठिका होती ना, ती सगळी याच्यासाठी आहे. त्याच्याशिवाय ते पटत नाही. लक्षात घ्या, ज्या वेळेला सगळा प्रपंच अनुकूल असतो त्यावेळेला परमार्थाचा उपदेश करणं अत्यंत सोपं असतं. ज्या वेळेला सगळा प्रपंच अनुकूल असतो त्यावेळेला परमार्थाचा उपदेश करणं अत्यंत सोपं असतं. आणि ज्या वेळेला प्रपंच अनुकूल नसतो त्यावेळेला परमार्थात स्थिर राहणं अत्यंत कठीण असतं. परमार्थाचा उपदेश करणं सोपं असतं. त्याचबरोबर ज्या वेळेला प्रपंच अनुकूल असतो त्यावेळेला प्रपंचात स्थिर राहणं कठीण असतं, उपदेश करणं कठीण असतं. लक्षात घ्या. उदाहरण सांगतो, 2 जाज्वल्य उदाहरण आपल्या समोर आहेत. तुकोबारायांचं चरित्र पहा. काय प्रपंच अनुकूल होता हो, काही नाही. प्रपंचाची अनुकूलता तसो मात्रही नाही. परमवैराग्य अंतःकरणामध्ये, पण तरी देखील शांत आहे. परमार्थाचा उपदेश करतात. कुठेही परमार्थ सोडून वागले नाही, परमार्थामध्ये स्थिर आहेत म्हणून शांत आहे. हे तुकोबारायांचं जसं उदाहरण झालं तर अत्यंत संपन्न असा प्रपंच आहे. नाथ महाराज, एकनाथ महाराजांचं उदाहरण पहा. प्रपंच संपन्न आहे, घर संपन्न आहे. अशा संपन्नतेमध्ये प्रपंचाचा विचार न करता परमार्थामध्ये स्थिर राहणं कठीण आहे अत्यंत. पण ते स्थिर राहिले. हालापेष्ट त्यांना दुःख भोगावी लागली नाहीत असं नाही, परंतु ती प्रपंचाची नव्हती. प्रापंचिकता, आर्थिक चणचण म्हणा किंवा ते त्याच्या वाईट अवस्था असं त्यांना काही भोगावं लागलं नाही. हे लक्षात घ्या. प्रल्हादाच्या चरित्राचा विचार करत असताना आपल्याला हेच पाहायला मिळतं की त्याला अनुकूल काही नाही. सगळे त्याचा जो विश्वास आहे, त्याचं जे ज्ञान आहे, त्याच्या विपरीत उपदेश करणार आहे. आज जगामध्ये आपल्याला हेच चालू आहे. प्रपंच सांगणारी साधनं पुष्कळ आहेत, परमार्थ सांगणारी साधनं अत्यल्प आहेत. प्रपंच सांगणाऱ्या साधनांशी आपला येणारा संपर्क हा दीर्घ काळाचा आहे. परमार्थ सांगणाऱ्या साधनाशी असणारा आपला संपर्क हा अल्प काळाचा आहे. मग त्यामध्ये आपले जे विश्वास आहेत त्याच्यावरती दृढ राहणं अत्यंत कठीण होतं. ते प्रल्हाद दृढ राहिलेत. हे प्रल्हादांचं चरित्र आहे. त्या असुरपुत्रांना उपदेश करत असताना प्रल्हाद पुढे सांगतात, तुम्ही हे सगळं मी सांगतोय ते का करा. याचं कारण असं आहे, आपल्याला जे आयुष्य मिळालंय ना, किती आहे, फार नाही, 100 वर्षांचं आयुष्य आहे. आता सत्ययुगातलं आहे ना, त्यावेळेला तो 100 वर्षांचं आयुष्य का म्हणतो, कारण त्याला माहिती आहे हा उपदेश कलियुगामध्ये लागू होणार आहे. ते म्हणाले 100 वर्षांचं आयुष्य आहे. आणि मग त्यात काय म्हणाले, 100 वर्षाचं आयुष्य आहे. 500 वर्ष शतम ही आयु, त्यातलं अर्ध आयुष्य झोपेत जातं. झालं.
100तलं अर्ध आयुष्य म्हणजे 50 वर्ष गेली झोपेमध्ये. मग आता ही झोप म्हणजे सुषुप्ती अवस्था, स्वप्नावस्था तेवढंच नव्हे. जागेपणी असणारी झोप आणि अज्ञानाची झोप कसंही घ्या, अर्ध आयुष्य झोपेत गेलं, उरलं किती 50 वर्ष. पुढे म्हणतात निष्फलम यरसौ रात्र्यम शेतेंधम प्रापितस्तमः. कारण अंधार झाला ते कळत नाही, त्याच्यात अर्ध आयुष्य गेलं. मुग्धस्य बाल्ये कौमारे, बालवयामध्ये आणि कौमार्यामध्ये मोहित झाल्यामुळे 20 वर्षांचं आयुष्य निघून गेलं. लहानपणात आपल्याला काही कळत नाही, काही कोणी सांगत नाही, कोणाचं सांगितलेलं आपण ऐकत नाही, त्याच्यात हे आयुष्य निघून गेलं. आणि उरलेली जी शेवटची 20 वर्ष आहेत म्हातारपणामध्ये, ती अशीच वाया जातात, फुकट जातात. जरयाग्रस्त देहस्य यात्य कल्पस्य विंशती. शरीरच एवढा त्रास देत आहे, तिकडे नामस्मरण व्हायचं कसं? ते एक फार सुंदर ग्रंथ आहे, कुलशेखर अळवार यांनी लिहिलेलं आहे. ते म्हणतात कृष्णत्वदीय पदपंकज पंजरांतः अद्यैव मे विशतु मानस राजहंसः प्राणप्रयाण समये कफवात पित्तैः कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. म्हणतात भगवंता एकच कृपा कर, अद्यैव मे विशतु मानस राजहंसा. माझा मनरूपी जो राजहंस आहे ना, तो भगवंता तुझ्या चरणकमलांच्या ठिकाणी आत्ताच निवास करू दे, आत्ताच राहू दे. भगवंता एवढीच कृपा कर. का कर? कारण असं आहे, प्राणप्रयाण समये कफवात पित्तैही. माझे प्राण जात असताना कफ, वात, पित्त यामुळे ज्या वेळेला कंठ अवरुद्ध होतो, कफ, वात, पित्त याने कंठ अवरुद्ध होतो, त्यावेळेला तुझ्या स्मरणामध्ये तुझं स्मरण कसं व्हायचं? कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. तुझं स्मरण कसं व्हायचं? होणार नाही. त्यामुळे ते आत्ताच तिथे राहिलं पाहिजे. म्हणून भगवंता एवढंच कर, माझं मन तिथे राहू दे. म्हणून आत्ताच कौमारे आचरेत प्राज्ञा धर्मान भागवतानिह. ते जे भागवत धर्म आहेत त्याचा आत्ताच अवलंब केला पाहिजे. पुढे करू, नंतर करू असं नाही. अजून काय एक करायचं, मी, माझा, परका हा भेद मानायचा नाही. मी आणि माझा हा जो भेद आहे ना, हे या सगळ्या भ्रमाचा मूळ आहे. आणि तो केवढा भ्रामक आहे, तो आपल्याला धर्म अधर्मासारखा वाटवतो. मी आणि माझा ह्याच्यामुळे लक्षात घ्या, धर्म हा अधर्मासारखा वाटतो, अधर्म हा धर्मासारखा वाटतो. आणि हाच भ्रम गीतेच्या पूर्वी अर्जुनाने केलेल्या युक्तिवादाचं आणि गीतेच्या उपदेशाचं कारण आहे. अहमेशा मम येते, हे माझे, मी त्यांचा, हा भ्रम अर्जुनाला झाला. प्रत्यक्षात शत्रू म्हणून उभे राहिलेले आहेत. हा भ्रम मानू नका. तुम्हाला जर का धर्म काय अधर्म काय हे कळायचं असेल तर हा भेद मानून चालणार नाही. कारण ज्या वेळेला योग्याचा विचार करायची वेळ येते त्यावेळेला हा माझा आहे म्हणून चांगला आहे असं वाटून चालत नाही. हे केवळ शरीराच्या व्यतिरिक्त इतर लोकांच्या बाबतच नव्हे तर आपल्या शरीरातील वासनांच्या बाबतीतही तेच आहे. काही गुण आहेत, ठीक आहे, चालेल, हे चांगलं आहे, असू देत, असं चालत नाही. कुठेतरी त्यांची क्षय काहीतरी कमी व्हावे लागतात, त्यांच्यावरती अवलंबून राहून चालणार नाही. त्या परमात्म्याशी एकनिष्ठ राहा. तो परमात्मा जो आहे त्याचा स्वीकार करा, त्याची भक्ती करा. अशा प्रकारे तो उपदेश करू लागला. प्रल्हादाने आपल्या सोबत यांना सगळ्यांना तो उपदेश केला.
मग नारद पुढे युधिष्ठिराला सांगतात. मग त्या पुत्राने विचार केला, हे सगळं तुला कसं रे कळलं? ते आमचे गुरुपुत्र जे आहेत ते तर काय आम्हाला सांगत नाहीत. तुला तर कुठे जाताना आम्ही पाहिलं नाही. तुला सांगितलं कोणी, आम्ही विश्वास कसा ठेवायचा तुला सांगितलं त्याच्यावरती. मग प्रल्हादाने आपली पूर्वचरित्राची कथा सांगितली, आपल्या जन्माची कथा सांगितली, जी आपण पाहिली की लहान असताना गर्भामध्ये असताना नारदांनी जो उपदेश केला त्याचा तो सगळ्याचा परिणाम आहे. आता हे सगळं जे आपण पाहिलं त्याच्यामध्ये लक्षात घ्यायला विचार करूया. प्रल्हाद हा अत्यंत सद्गुणी आहे, भगवंताचा भक्त आहे आणि खरोखरच गुणवान आहे. खरोखरच गुणवान आहे म्हणण्याचं कारण असं, काही पोरं इतकी गुणवान असतात की त्यांच्या गुणांचं कौतुकही करू नये, इतकी गुणवान असतात. झालं असं, एक वडील होते, ते आपल्या मुलाला घेऊन गुरुकुलामध्ये आले. गुरुजींना म्हणाले, गुरुजी हा माझा मुलगा आहे. गुरुजी म्हणाले, बरं काय हवं? वडील म्हणाले, हा खूप गुणी मुलगा आहे, अत्यंत गुणवान आहे, सगळे गुण ह्याच्यामध्ये आहेत. गुरुजी म्हणाले, बरं मग काय? वडिलांनी विचारलं, गुरुजी तुमच्या या पाठशाळेमध्ये तुम्ही काय काय शिकवता हो? मोठी पाठशाळा होती. गुरुजी म्हणाले, आमच्याकडे 4ही वेदांचं अध्ययन केलं जातं, संहिता शिकवली जाते. अच्छा, 4 वेद आहेत का? बरं, 1 2 3 4. गुरुजींना कळे ना हे काय मोजत आहेत. म्हणाले, मग एवढंच शिकवता का? ते म्हणाले, नाही, याच्या व्यतिरिक्त आम्ही 6 दर्शनही शिकवतो. अच्छा, 6 दर्शन आहेत का? हो. 5 6 7 8 9 10. बरं, अजून काय शिकवता? 18 पुराणे. 11 12 का 28? नाही, कारण तिकडे वेळ पण जाईल ना. आणि आपल्याला गणित येतं, त्या बापाला येत नसेल काही माहिती नाही, आपल्याला गणित येतं, त्यामुळे 28 झालं. 28. आणि अजून काय? गुरुजी म्हणाले, ह्या बापाच्या नादी लागलो तर पुत्राला आपल्याला सहन करायचं. ते म्हणाले, नाही एवढंच आम्ही शिकवतो. वडील म्हणाले, ठीक आहे, माझा मुलगा अत्यंत गुणवान आहे, हे प्रत्येक जे काही तुम्ही शिकवताना एकेका दिवसात शिकेल याची मला खात्री आहे, मी 28 दिवसांनी येतो. गुरुजी म्हणाले, आता भोगा, अजून काय? झालं. 28 दिवसांनी वडील आले. विचारत, काय कसा आहे माझा मुलगा? गुरुजी म्हणाले, तुमच्या मुलासारखा गुणी बाळ शोधून सापडायचं नाही हो. केवढा गुणी मुलगा आहे, केवढा गुणी मुलगा आहे. अजून 2 दिवस थांबला असताना तर त्याचे उरलेले 2 गुणही मी पूर्ण केले असते. 2 गुण? अहो सांगू काय तुम्हाला, 100 गुणांमधले 98 गुण आहेत, 2 गुण नाहीत. 100 98 गुण आहेत, 2 गुण नाहीत. वडील म्हणतात, असं कसं झालं, माझा मुलगा आहे तो. गुरुजी म्हणत म्हणाले, तेच तर आहे, तुमचा मुलगा आहे, 2 गुण नाहीत. वडिलांनी विचारलं, कोणते 2 गुण नाहीत? सांगा, मी त्याच्या बोकांडी बसवतो, त्याला देतो ते गुण. गुरुजी म्हणाले, याच्या ठिकाणी 100 98 गुण आहेत, 2 गुण नाहीत. एक स्वतःची बुद्धीने आणि सांगितलेलं ऐकत नाही, बस, बाकी सगळे गुण आहेत. आपलं हे असं आहे, आपल्याला स्वतःची बुद्धी नाही आणि सांगितलेलं आपण ऐकत नाही. प्रल्हादाच्या ठिकाणी एवढेच 2 गुण होते म्हणून त्याच्याकडे सगळे गुण आले. स्वतःची बुद्धी होती, विवेक होता, म्हणून त्या असुरांमध्ये राहून देखील तरला, तगला, पण आणि नारदांचा उपदेश त्याने ऐकला. आता तुलना करा,
प्रल्हादाचं चरित्र मला इथपर्यंतच सांगायचं होतं. याचं कारण असं आहे, पुढे नृसिंहावतार तो तर झालाच, पुढे त्या हिरण्यकशिपूने विचारलं, काय एवढं सगळं ते म्हणतोस, हरी माझा सगळीकडे, भरला घनदाट हरी दिसे सगळीकडे आहे, कुठे येतो, आहे का, इथे आहे का, तिथे आहे का, तिथे आहे का. मग खांबात आहे म्हटल्यावरती मुष्टी प्रहार केला, भगवंत प्रकट झाले, वध केला, ते सगळं ती कथा बाजूला राहू दे. आपल्याला प्रल्हादांचं चरित्र, त्या पुत्रांना उपदेश केला तिथपर्यंतच मला सांगायचं कारण असं आहे. आता जर का आपण रूपकाच्या दृष्टीने विचार केला, तुलना केली, तर आपल्या लक्षात असं येतं, पात्र कोणती आहेत. आता आपण सगळं जो काही विचार केला त्यामध्ये पात्र कोण कोण आहेत. एक प्रल्हाद आहे, एक हिरण्यकशिपू आहे, षंड अमर्क आहेत आणि असुर बालक आहेत. तुलना केली तर लक्षात येतं, तो जो हिरण्यकशिपू आहे तो अहंकार आहे, मद आहे, गर्व आहे. प्रल्हाद हा जीवात्मा आहे. प्रल्हाद हा जीवात्मा आहे. षंड आणि अमर्क ही विषयासक्त बुद्धी आहे आणि असुरपुत्र ही इंद्रिय आहेत. आता नीट लक्ष द्या. प्रल्हाद हा जीवात्मा आहे, हिरण्यकशिपू हा अहंकार आहे, षंड अमर्क विषयासक्त बुद्धी आहे आणि ते असुरपुत्र ही इंद्रिय आहे. कसं, तर आता आपण क्रम लावू, त्याचा विस्तार करू. परब्रह्म स्वरूपाचं शास्त्रांचं ज्ञान असूनही अज्ञानी असणारा जो कोणी, तो अहंकारी, म्हणून तो हिरण्यकशिपू अहंकार आहे. मातेला त्याने केलेला उपदेश मी जो सुरुवातीला थोडा विस्ताराने सांगितला, त्याचं कारण हेच आहे. तो जाणतो हे शरीर सत्य नाही, मिथ्या आहे, शरीराचा नाश होणार आहे, असं असून देखील शरीराने अमर होण्याची इच्छा करणारा जर कोणी असेल तर तो अहंकार आहे. कारण त्याला वाटतं मी राहावं, हा मी कोण आहे, तो अहंकार आहे. मी जावं असं त्याला वाटत नाही, भगवत स्वरूपाची प्राप्ती व्हावी असं वाटतं. मला भगवंतांनी मला माझं म्हणावं का, म्हणजे लोकांमध्ये माझं कौतुक होईल. लोक म्हणतील, अरे काय मोठे भक्त आहेत, काय ज्ञानी महात्मे आहेत, हे कौतुक व्हावं म्हणून भगवत प्राप्ती हवी असं वाटतं. भगवंतासाठी भगवत प्राप्ती व्हावी असं वाटत नाही. हा अहंकार आहे. तो अहंकार मग काय करतो, तो अहंकार विषयासक्त बुद्धीला प्रेरित करतो. तो सांगतो, तुझ्या हातामध्ये सगळी चक्र आहेत ना, ते जीवात्म्याला घेऊन जायचं जे काही सगळं आहे ते तुझ्याकडे आहे ना, कारण बुद्धीने सांगितलेलंच आपण सगळं करतो. मग एकच कर, याला विषयासक्त कर. हा जीवात्मा विषयासक्त झाला की मी जगेन आणि तुम्ही जगा. हा विषयापासून परांगमुख झाला की तुम्ही मरणार, मीही मरणार. मग याला काय उपदेश करायचा, काही नाही. देहच खरा, देह सत्य, देहाचं पोषण करायचं, सगळ्या विषयांचा उपभोग घ्यायचा, हेच खरं सुख आहे. परमात्मा वगैरे काही नाही, आपणच राज, आपणच ईश्वर. ही असा उपदेश करणारी जी बुद्धी आहे, असा उपदेश गोड वाटणारी, चारू वाक, ते चार वाक, अशी चारू वाटणारी जी वाणी आहे, ते कोण आहे, ते तर ती बुद्धी, विषयासक्त ती बुद्धी आहे. ती जीवात्म्याला सांगते. कुठे ते प्रवचनाला जातो 10 वाजल्यानंतर, इतक्या उशिरा ते प्रवचन, छान झोपायचं, नाटक वगैरे पाहावं. अरे तिथे असं तिथे जाऊन झोपायचं, ते मग घरी झोप. जाऊन तिथे काय करणार आहे, एकतर ते रात्री इतकं चालत जायचं, परत यायचं, बाहेर ते थंडी वाजणार, कशाला. छानपैकी शाल पांघरून घ्यायचं. हा, झोप येत नसेल तर तिकडे जाऊन बस. ज्यांना म्हणजे निद्रानाशाचा त्रास आहे त्यांनी तिथे, कारण काय हरवलेली तिकडे सापडते ना. कोण, बायको नव्हे, निद्रा. अर्थात ज्यांची बायको हरवली आहे तेच प्रवचन असो. त्याचं कारण आहे,
काय आहे, कुंभकर्णाची बायको कोण तर निद्रा. आता झालं असं, रामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर त्यांची बायको रामाकडे आली, म्हणाली आता मी काय करू. राम म्हणाले माझी कथा होते तिकडे तू जात जा. त्यामुळे ती तेव्हापासून आता पती गेल्यानंतर काय करावं तर परमार्थ करावा म्हणून कीर्तन प्रवचनाला येऊन बसते. त्यामध्ये कीर्तन प्रवचन ऐकायला येणाऱ्यांचा काही दोष नाही. तर असं आहे, ती विषयासक्त बुद्धी आपल्याला त्या साधनेपासून परावृत्त करते. कशाला जातो, काय, कशासाठी. मग त्यावेळेला जर तो जो जीवात्मा आहे त्याच्यावरती तो सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, तो उपदेश त्याच्या अंतःकरणावरती बिंबलेला असेल, झालेला असेल, तर तो त्या बुद्धीच्या भानगडीतच पडत नाही. तर त्या बुद्धीशी वादच घालत नाही, कारण बुद्धीशी कोणीही वाद घालू शकत नाही. तो काय करतो, त्या बुद्धीचं जे खाद्य आहे ना तिकडे जातो. बुद्धीचं खाद्य काय आहे, बुद्धीचं खाद्य आहे इंद्रिय. डोळे कान नाक सगळं बंद करा, किंवा प्रचंड सर्दी झालेली असते त्यावेळेला चविष्ट भोजन खा. आनंद आहे का, सुख आहे का, नाही, चवच कळत नाही. का कळत नाही, बुद्धी ताजी आहे, बुद्धी जागृत आहे, अगदी सौष्ठव आहे, इंद्रियांची शक्ती नाही. त्या इंद्रियांना मग उपदेश करतो कोण, हा जीवात्मा, ज्याच्यावरती तो उपदेश अलंकृत झालेला आहे, अंकित झालेला आहे, किंवा कोरला गेलेला आहे. मग तो प्रल्हाद त्या असुरपुत्रांना, मग ते असुरपुत्र इंद्रिय का, तर असुर या शब्दाची व्युत्पत्ती सांगत असताना, त्याचा विचार करत असताना सांगितलं असुषु प्राणेषु रमन्ते इति असुराः. जे प्राणांमध्ये रममाण होतात त्याला, किंवा प्राणांची उपासना करणं किंवा प्राणांचं रक्षण करण्यामध्ये जे रत असतात त्यांना असुर म्हणा. मग प्राणांचं रक्षण करण्यामध्ये किंवा प्राणांवर अवलंबून असणारी कोण आहे तर आपली इंद्रिय. कारण प्राणांशिवाय इंद्रियांचं चालत नाही, आणि इंद्रिय प्राणांच्या पोषणासाठीच मागे लागलेली असतात. म्हणून मग ते असुरपुत्र जे आहेत ती सगळी ही इंद्रिय आहेत. मग त्यांना जीवात्मा उपदेश करतो, म्हणतो तुम्ही ज्या विषयांच्या मागे जाताय ना ते खोटे आहेत, मिथ्या आहेत, त्यांच्या मागे कशाला जा. तुम्हाला असा विषय देतो जो तुम्हाला कधीही दूर लोटणार नाही, जो तुम्हाला परांगमुख होणार नाही, जो तुम्हाला नित्यत्वाने प्राप्त होईल. गोड खायला आवडतं, हो, मग जिथे नित्य गोडी सापडेल असा काही पदार्थ मिळाला तर चालेल का, होय. रूपाची आवड आहे, हो, सुंदर रूप पाहावं असं वाटतंय, हो, नित्य जिथे सुंदर रूप प्राप्त होईल असं काही मिळालं तर चालेल का, हो. मग काय घ्या, भगवंताचं नाम घ्या, भगवंताकडे पहा. तो कुठे, तो अंतर्मुख होऊन पाहावा लागतो, आत पाहावा लागतो, बाहेर पाहून चालत नाही. महाउपदेश कोणाला करायचा, इंद्रियांना करायचा. मग इंद्रिय अंतर्मुख होऊन पाहू लागतात, मग त्यांना कळतं विषयाच्या मध्ये काही सुख नाही. इंद्रियांचा स्वभाव काय आहे, इंद्रियांचा स्वभाव हा आहे की या विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही, हा स्वभावोची पाही इंद्रियांचा. या विषया वाचून काही सुख नाही असा जो इंद्रियांचा स्वभाव आहे तो बदलतो, ती अंतर्मुख होतात. ती अंतर्मुख झाल्यानंतर बुद्धी हतबल होते. म्हणतात आम्ही आता जावं तर कोणाकडे जावं. मग ती बुद्धी हतबल झाली किंवा तो अहंकार जागा होतो, म्हणतो हे आलं कुठनं. जीवात्म्याला विचारतो अरे तू हे सगळं म्हणतोस, तो आहे कुठे. जीवात्मा म्हणतो ज्याच्यामुळे हे सगळं झालं तो सगळीकडे. मग तो अहंकार चिडतो, कारण आता त्याच्या अस्तित्वावर गदा आली ना. मग तो हातपाय आपटायला लागतो, आणि मग त्यावेळेला भगवंत हृदयात प्रकट होतात. म्हणतात आता ही शेवटची पायरी आली, आता हे जीवात्म्याच्या शक्तीचं काम नाही, इथे मीच आलो पाहिजे. आणि मग भगवंत येऊन आपला तो अहंकार घेऊन जातात. कसा घेऊन जातात तर मधुसूदन सरस्वतींनी वर्णन केलं, दासोहमिति या बुद्धी
मी दास आहे अशी जी माझी बुद्धी होती ती घेऊन गेली, अपहृत केली. कोणी? गोपी दाकारोपहृतस्तेन गोपी वस्त्रापहारिण. दासोहम इति या बुद्धी. दासोहम, दासः अहम, त्यातला दास जो आहे परमात्मा घेऊन गेला, त्यामुळे काय राहिलं? सोहम, तोच मी आहे. मग तो अहंकार असा गेला, त्या अहंकाराचा वध झाला. आणि तो अहंकार कसा आहे? आतही आहे, बाहेरही आहे, दिवसाही आहे, रात्रीही आहे. त्याला मग पकडायचं ते कुठे पकडायचं? त्याला दिवसा आणि रात्री पकडून चालत नाही. म्हणून कीर्तन प्रवचन संध्याकाळी असतात. खरं मानू नका, फक्त आता विषय संदर्भाने सांगते, पण असं आहे. विचार करा ना, आपण प्रार्थना सगळ्या जे काही म्हणतो, श्लोक म्हणतो, ते सगळं संध्याकाळी का? कारण ती वेळ अशी आहे ना, निद्रेची नाही. विचार करा, सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती नामजप करावं, हे सगळं खरं आहे, सत्य आहे. पण आजकालच्या जीवनाच्या अनुषंगाने विचार केला तर असं लक्षात येतं, सकाळी उठल्यानंतर दिवसभर करायच्या कामाची चिंता असते, रात्री जेवल्यानंतर सकाळी उठायची चिंता असते. त्यामुळे असा काळ कोणता आहे की जिथे खरीच कोणती चिंता नाही, तर ती संध्याकाळची वेळ आहे. दिवसाचा सगळा कार्यभार उरकलेला असतो, रात्री झोपायचंच असतं, त्यामुळे काही चिंता नसते. त्यामुळे संध्याकाळ ही आपल्या हातात असते. त्यावेळेला आत नाही की बाहेर नाही, म्हणजे जागृत अवस्थेत नाही की निद्रावस्थेत नाही. मधली अवस्था कोणती? तर स्वप्नावस्था नव्हे, ती तुरीय समाधीची अवस्था आहे. त्या अवस्थेमध्ये मनुष्य नाही की पशु नाही, तो कोण आहे? अरूप असणारा, रूपहीन असणारा आणि सर्व रूपांनी असणारा तो जो परमात्मा आहे, तो आहे. तो अस्त्राने नाही की शस्त्राने नाही, शब्दांनी नाही की ज्ञानाने नाही, भौतिक ज्ञानाने नाही, कशाने नाही, साक्षात्काराने त्या अहंकाराचा नाश करतो. आणि हे ज्या वेळेला होतं ना, त्यावेळेला आपण तो त्या परमात्म्याशी एकरूप होतो. हे प्रल्हादांचं चरित्र आहे. पण या सगळ्यामध्ये म्हणाल, हे नाम जप आला कुठनं आणि कसं? मग अशी म्हटलं तसं, नामजपावरची जी निष्ठा आहे ती आपल्याला या सगळ्यांना तारून नेत असते. म्हणून कौमारो आचरित प्राज्ञा धर्मान भागवतानिह, भागवत धर्मांचं आचरण करा, सगळं करा, आपण करू, पण तरी देखील त्या विषयवासन कसं आहे, सगळी साधना करत असताना आपल्याला दुःख का होतं? साधना करत असताना आपल्याला दुःख होतं, याचं कारण असं आहे, अजूनही आपल्या अंतःकरणामध्ये त्या विषय वासना आहेत, परंतु त्यांचं आचरण करायचं नाही ही बुद्धी आहे. बुद्धीमध्ये तो आपल्या द्वंद्व चालू आहे, ते भांडण चालू आहे. मग हे सगळं चालू असताना जर माझं मन त्या साधनेच्या ठिकाणी, त्या ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर राहायचं असेल, जो काही संतांनी उपदेश केला त्या ठिकाणी माझं मन स्थिर राहायचं असेल, तर त्याच्यासाठी आधार काय आहे? तर ते भगवंताचं नाम आहे. म्हणून त्या नामामुळे सत्वरोच्चार प्रल्हादी बिंबला सगळं झालं. पण पुढेच माऊलीने सांगितलं, माऊली म्हणतात, नाम हे सुलभ, नाम सुलभ आहे, पण सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. त्याचं महत्व जाणणारा अत्यंत दुर्लभ आहे, आणि नाम हे सुलभ असलं तरी घेणारं अत्यंत दुर्लभ आहे, सर्वत्र दुर्लभ आहे. विरळा कोणीतरी एक जाणतो. आता ते आपण जाणू लागलोय, मग आता आणू. पण होतं असं, नाम म्हटलं ना, श्रीराम जय राम जय जय राम असेल, दिगंबरा दिगंबरा असेल, ओम नमो भगवते वासुदेवाय असेल, एवढं कशाला? भगवंताची 1000 नावं सांगितली, 1000 नावं भगवंतांची सांगितली. विष्णू सहस्रनाम आपल्याला माहिती आहे, पण आपण विष्णू सहस्रनाम म्हणतो
पण त्याचं महत्व जाणतो का? लक्षात घ्या, विष्णू सहस्रनाम ज्यांच्या मुखातनं आलं ते भगवंताचे परमभक्त म्हणजे भीष्म आहेत. महात्मानस तुमाम पार्थ, आज मी जो श्लोक म्हटला त्याच्या खालच्या पहिल्या ओळीचा विचार फक्त मी प्रल्हादांकडे लावला, पण त्याच्या खालच्या सगळ्या ओव्या पाहिल्या तर त्या सगळ्याच्या सगळ्या ओव्या भीष्मांकडे लागतात. भीष्मांचं चरित्र वाचण्यासारखं आहे, पाहण्यासारखं आहे. त्यांच्यावरती छान एक पुस्तक आहे, गोविंद देवगिरी महाराजांचं, गोविंद देवगिरींचं पुस्तक आहे, चतुर्दशीचा चंद्र म्हणून. चतुर्दशीचा चंद्र का? परिपूर्ण, सगळ्या कलांनी परिपूर्ण आहेत. पौर्णिमेसारख्याच फक्त एक कला कमी आहे भगवंताच्या पासून, नाहीतर ते परिपूर्ण आहेत. म्हणून चतुर्दशीचा चंद्र असं त्यांचं वर्णन केलंय. अशा भीष्मांनी धर्मराजाला, धर्मराज काही सामान्य नव्हे, धर्मराजाला उपदेश केलाय. मग तो उपदेश का केला त्याचं कारण झालं, जसं अर्जुनाने भगवंतांना प्रश्न केले तसेच धर्मराजाने भीष्मांना 6 प्रश्न केले आणि त्या 6 प्रश्नांचं एकच उत्तर देताना भीष्मांनी विष्णू सहस्रनाम सांगितलं. म्हणजे 6 प्रश्नांचं एकच उत्तर काय? भगवंताचं नाम. तर ते काय आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे, पण तो आपण उद्याच्या सत्रामध्ये करणार. दलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.